आपल्याला एक कस्टमर भेटलेले आहे माळेगाव यात्रेमध्ये. सांगा काहीतरी भेटलं नाही. जर तुम्ही खरेदी केली तर खरेदी केलं का नाही तर सर एकदा आम्ही माळेगाव यात्रेमध्ये प्रवेश केलेला आहे. भरपूर काही दाखवण्यासारखं इकडं आहे, तुम्हाला दाखवतो आम्ही चलत चलत. इथं मी पाहतोय तर बंदिस्त शेळी म्हणून दाखवता येतं, शेळी पालन. तर या ठिकाणी विचारूया त्यांना शेळीची कोणती जात आहे. शेळीची कोणती जात आहे? विठ्ठल. विठ्ठल. किती वर्षाचा आहे टोटल? हे दोन आहेत 2.5 वर्षाचे. 2.5 वर्षाचे. 2.5 वर्षाचे आहेत का? बरं बरं बरं. काय त्यांची खासियत काय असते म्हणजे त्यांच्यामध्ये असं काय आहे म्हणजे जे इथं आणलेलं आहे दाखवण्यासाठी? ओके ओके. आता एकाची किंमत किती आहे यामध्ये? 90,000. 90,000 एकाची किंमत. तर बघा तुम्ही 90,000 एकाची किंमत आहे. 90,000 रुपयाला ते विकलं जातं. तर अजून पुढे जाऊया. पुढे पण अजून विशेष आहे आपल्याला पाहण्यासाठी. आम्ही तुम्हाला पूर्ण माळेगाव यात्रेचं दर्शन करवणार आहोत. तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ मध्ये बनून राहा आणि बघत राहा काय काय तुम्हाला स्पेशल गोष्टी इथं दिसतात. आता आपण विचारूया, इथे चादरीवाले आहेत त्यांना विचारूया त्यांनी स्वतः बनवतात का? हे तुम्ही सगळे स्वतः बनवता का? स्वतः बनवतो. स्वतः बनव. ओरिजिनल एकदम? तर एकदम ओरिजिनल आहे. आणि कशाने बनलेलं आहे? हात बघायचे पण. अच्छा, तर हे एकदम ओरिजिनल आहे. तुम्हाला याच्यात थंडी पण वाजणार नाही, कोणत्याच गोष्टी नाही. आणि प्राइस काय म्हणता याची किंमत काय? 1200 1000 सांगते. 800 पर्यंत देत. 800 700 पर्यंत नक्कीच इथं लई चांगलं आहे. आणि 800 700 पर्यंत तुम्हाला मिळून जाईल. एकदम विशेष आहे. अजून कमी होईल त्याच्यामध्ये. तुम्ही कुठे आले प्रॉपर? कर्नाटक. हावेरी. हावेरी कर्नाटकावरून हावेरीवरून लांब लांबून आलेले आहेत त्यांनी. पहा एकदम विशेष कला आहे, खास कला आहे एकदम इथं. एवढीशी बारकीशी मुलगी ते एका प्लेटवर. ही आहे आपली माळेगाव यात्रा. तुम्ही पहा व्हिडिओच्या माध्यमातून. लहान लेकराचे एकदम विशेष खेळणे या ठिकाणी आहेत. चला येऊ द्या की. रक्तदान किती दिवसापासून लावलेलं आहे तुम्ही आता या ठिकाणी? 3 दिवस झाले रक्तदान. एकूण किती जण दिवसात करून जातात रक्तदान वगैरे? 10 ते 15 लोक करतात दिवसात आरामात. भरपूर जण येऊन जातात समजा. हो भरपूर. माळेगाव यात्रेमध्ये तुम्ही कधीपासून रक्तदान शिबिर लावता? 18 तारखेपासून लावलेला आहे. 25 तारखेपर्यंत रक्तदान शिबिर किती आहे. वर्ष झाले म्हणजे टोटल? हे पहिलं वर्ष आहे आमचं. पहिलं वर्ष आहे. आमची ब्लड बँक आहे श्री हुजूर साहेब ब्लड सेंटर परभणी. माळेगाव मध्ये तुम्हाला ब्लड कॅम्प लावून किती म्हणजे अनुभव कसा आहे तुमचा? कसं वाटतं तुम्हाला? चांगला अनुभव आहे. ज्यांना समजा आता सगळा रक्ताचा तुटवडा आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये, इथून रक्तदान होत आहे ती चांगलीच गोष्ट आहे. रक्तदान केलेलं पण चांगलं असते. सर्वांनी रक्तदान करायला पाहिजे. जरूर. बेस्ट. हे फ्लॉवर पॉट लई मस्त आहे त्या ठिकाणी. दर्शकची गर्दी इथं अजून जास्त होणार आहे. इव्हिनिंग टाइमला इथं जबरदस्त प्रोग्राम होतो आणि लई नंबर 1 आहे. अजून पुढे तुम्हाला अजून विशेष गोष्टी दाखवूया. व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बनवून राहा. माळेगाव यात्रा ही खूप जास्त फेमस आहे, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला याचा आनंद खूप जास्त होईल. आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू आहेत खरेदी करण्यासाठी. सगळे काही आहे. पटकन या 7 दिवसाची यात्रा आहे. आपल्याला एक कस्टमर भेटलेले आहे माळेगाव यात्रेमध्ये. सांगा काहीतरी भेटलं नाही. जर तुम्ही खरेदी केली तर खरेदी केलं का नाही तर सर एकदा डबल बेड का बेडशीट 250 रुपये।
6 महिने टिकते. मामा विचार, मामा कधीपासून येता तुम्ही इथं? हा 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाले. हो 10 वर्षापासून इथं लावता का गाडा? हो. नंबर एक. किती कस्टमर येतात दिवसात? आमच्यावर 1000 कस्टमर जास्ती होतो. 1000 कस्टमर आरामात येतात. हा? 1000 कस्टमर मी नांदेडून आलो. अच्छा मामा तुम्ही वाशिम. वाशिमवरून मामा आले तर. एक मिनिट संपू द्या तोंडाला. हा मागे एवढ्या सफारी तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी भरपूर काही आहे या ठिकाणी पाहण्या वगैरे. त्या ठिकाणी सुनामी नावाचा पाहणा आलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता पटकन. आणि विशेष बंदोबस्त आहे या ठिकाणी, पोलीस बंदोबस्त आहे. इथे तुम्हाला कोणती अडचण नाही, कोणता इश्यू वगैरे काही येणार नाही. बिनधास्त तुम्ही माळेगाव यात्रा एन्जॉय करा. हँडमेड कलाकृती आहे इथं, हाताने बनवलेले सगळे आहेत. इथे जाणार ना होतं कसं. या विशेष गोष्टी आहेत बघा. आम्ही बसणार त्याच्यामध्ये तरी. अरे वा, बघा हे विशेष खेळ ज्याच्यामध्ये तुमची रेंज पडली हे तुमचं. किती रुपये काय इसमें जितने में गिरा वो जीता. ऐसा नहीं मिलता क्या? ऐसा ही नहीं मिळता. असं नाही भेटून मध्ये त्यांच्याकडे काटावत लागते. तर आपण एक टाकून बघूया. तर आपण विषय तिथे टाकून बघूया काय होते काही नाही. तर आपण टाकून बघणार आहोत आता. आपण हे बघा टाकून बघूया. अरे पहिला आयटम ते झाला. आता आपण दुसरा आयटम टाकून बघूया. अरे हा शेवटचं बघूया आता काय होतं ते. नाही आता आपल्याकडे लास्ट बघलेला आहे, त्याच्यामध्ये जरी नाही झालं मग आपल्याला काही टाकताच येत नाही. अरे यार, तर आता जर आपण टोटल 20 रुपये हारलो आहोत. तर आमच्या अल्टिमेट टीम मधून एक जण आलेले सुधाकर सर, त्यांनी टाकत तर थोडक्यात बसवला आहे. अजून एक प्रयत्न. अरे अजून एक प्रयत्न. आता शेवटचा आहे. आम्हाला काय जिंकता येणार, आम्ही फक्त हारण्यासाठी इथं आलेलो आहोत. आता चला पुढे आपण काय काय बघूया. गॉगल फक्त 50 रुपयाला एवढे सगळे गॉगल आहेत. लेडीज साठी विशेष इथं पर्स एम्पोरियम आहे. स्टॉक भरपूर काही आहे या ठिकाणी. दागिने वगैरे वगैरे सगळे आहे. काय अरे बता काय त्याची प्राइस किती आहे? ते आम्ही आता ट्राय करतो, ते प्रयत्न करतो. ते 3 पाडायचं, ते पाडल्यावर इनाम आहे. पहिला आयटम झाला. दुसरा आयटम मग मारू आम्ही करणार आहोत. काय होते पहिला आयटम आपला राहिलेला. इथं आपल्याला जिंकायचा प्रयत्न करायचा होता. हुशार आहे रे.
या ठिकाणी टॅटू आर्टिस्ट बसलेले आहेत, भरपूर टॅटू आर्टिस्ट आहेत, त्यांच्याकडे पण एकदम विशेष कला आहे. तर हे टॅटू काढताना तुम्ही पाहू शकता. कितने साल हो गए आपको? 8 साल. कितने? 8 साल हो गए टैटू बनाते. अच्छा, मतलब कोई भी टैटू बना सकते आप. अच्छा, हे पाहू शकता तुम्ही आपले बंधू आहेत तर त्यांच्या हातावर काढणे चालू आहे टॅटू. हे आपले माधव सर आहेत, यांनी पण वस्तू पाहतात. यांनी आता एक गाडी घेतली, मायलेज गाडी नाही आहे, गाडीचं पेट्रोल कधी संपणार. असे वेगवेगळे प्रकारचे यात्रा कोणते अपडेट पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा चॅनलला. हेच एक कारण आहे ज्यासाठी इथं प्रसिद्ध यात्रा भरली जाते, जय मल्हार मंदिर. आणि या ठिकाणी भरपूर लोक येतात, भरपूर ठिकाणून लोक आलेले आहेत. आता आम्ही एवढ्या लांबून येऊन इथं फिरत आहोत, पाहत आहोत, एक्सप्लोर करत आहोत काय काय इथे स्पेशल गोष्टी आहेत. हवा पेढा आहे, एकदम विशेष पेढा आहे, 100 रुपये. हे आपले सुधाकर सर टेस्ट करून बघणार आहेत कसं आहे बघायचं. कसं आहे सर? एकदम विशेष आहे म्हणतात त्यांनी, एकदम टेस्टी आहे म्हणतात. 400 रुपये किलो आहे, खाऊन बघा ते. 400 रुपये किलो आहे म्हणे, एकदम विशेष आहे. 1 नंबर, खाऊन बघा. बाबा हा, याने दादाने दिले आपल्याला, एकदम चांगला आहे. तर आम्ही जाऊन येतो, घेऊन जातो. नक्कीच खाऊन बघा एकदा. चांगली टेस्ट आहे, नक्कीच. आपण येऊया इथं परत जाऊन. आणि आपले माळेगाव यात्रा हे जे आहे या ठिकाणी प्राण्यांची पण इथं सेल केली जाते, भरपूर प्राणी पण आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते पण दाखवूया. आपल्या पुढे आता दिसत आहे वेगवेगळे टेडी बिअर पण या ठिकाणी चांगले आहेत एकदम. कितने का है? 2000 का. अच्छा आहे का? एकदम चांगले वस्तू आहेत तिथं, लाकडं आहेत आणि काच्या ज्या आहेत वयस्कर माणसांना एकदम चांगले आहेत. तर भरपूर आहेत या ठिकाणी. सुनामी राईड स्पेशल आहे. बच्चों का टिकट मत लेना भाई, बच्चों का टिकट माफ करा दिया जाए. बच्चों का टिकट बिल्कुल डिस्काउंट है. जल्दी जाओ. जॉईंट व्हील मध्ये या ठिकाणी बसण्यासाठी. आता पाहू का समोर काय होतं. पंजाब का शहर यहाँ पे आ गया है. आपण पाहत आहोत जॉईंट व्हीलवरती आणि पाहू ना या ठिकाणी ऋषिकेश जाधव जॉईंट व्हीलवर बसण्यासाठी तयार झालेले आहेत. त्यांचं हे रिएक्शन आहे, ते आताचं रिएक्शन आहे आणि नंतरचं रिएक्शन. जादूगर साहब आने वाले हैं, जल्दी आइए. 50 रुपए का बेटा है, 50 रुपया.
या ठिकाणी सगळे प्राणी तुम्हाला दाखवतो. पहिले प्राणी म्हणजे आपलं उंट आहे, जे राजस्थान मध्ये जास्त मिळते आपल्याला, या ठिकाणी पण अवेलेबल आहे. पहा, फ्लोर मॅट वगैरे इथं अवेलेबल आहेत, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, कार्पेट्स वगैरे. आपल्या पुढे आता सर्वात पहिले घोडा आलेला आहे. तर घोड्याची प्राइस वगैरे आपण विचारूया सर. सांगा सर. प्राइस म्हणजे काटेवाड घोडा आहे, हा, पंजाबहून आलेला आहे. पंजाबवरून आलेला आहे. बरं. पुन्हा लाईनचा काही नाहीये. हा, चांगला बच्चा आहे, नंबर 1चा. बरं. दाताला 4 दात आहे. बरं आहेत पिठेची 62 प्लस आहे. बरं. तुला चांगला लाईनचा बच्चा आहे. तर काय रेट काय म्हणतात? रेट याची 3 लाख रुपये सांगली. कमी जास्त होईल कमी त्याच्यामध्ये? जास्त होईल ना. बरं. तर असे भरपूर प्रकारचे घोडे तुमच्याकडे अवेलेबल आहेत? हो आहेत ना, आपल्याकडे 5 घोडे आहेत पूर्ण सर्व. बरं 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 बरं. तर आता हे किती वर्षापासून तुम्ही लावता? आम्ही कमीत कमी 10 वर्षापासून एक व्यवसाय करत आहे घोड्याचा. 10 वर्षापासून करता? अच्छा, बरं बरं बरं. तुमचा एक अनुभव सांगा. अनुभव का, आम्हाला असं माळेगावची यात्रा आली म्हणजे चांगलं वाटते. जो जत्रा यात्रेमुळे बरं बरं. आपली तुम्ही प्रॉपर कुठला मग आता? आम्ही नांदेडची. नांदेडचे प्रॉपर? बरं बरं बरं. तिकडून येणं जाणं करता? येणं जाणं. चालते, जा बरं. लाद घोडा जोडती मारत. हे व्हाईट कलर मध्ये इथं भरपूर घोडे आहेत अजून अवेलेबल. कार चालू ले जा. काय मजा काय. त्या बकऱ्याची खासियत काय? नाही हाईट तशी आहे. हाईट तशी आहे. हा. ते लाल केस कशामुळे आहेत त्याची? ती मेहंदी लावलेली. मेहंदी लावलेली आहे. त्याला ऑलरेडी असं असते का? बरं, कुठून आणले बकरा? हे वसा, जिंतूर तालुका. जिंतूर तालुका. बरं बरं. तुम्ही कुठले प्रॉपर? आम्ही बरोबर धरीचे. आता हे किती आहे किंमत याची? याची 20,000 रुपये. 20,000 रुपये किंमत. हो. बरं, 20,000 मध्ये तुम्हाला हे भेटत आहे. आपल्याकडे इथं डॉग वगैरे आलेले आहेत. एकदम कमी वयाचे डॉग आहेत. आणि इथं एक आहे मोठा डॉग आहे, ते लॅब्रा. तर आता हे आपल्याकडे एक डॉग आहे, त्याची प्राइस विचारूया. क्या प्राइस है? 50 लाख 50,000. 50,000. इसकी क्या नाम है इसका? इसका नाम यह प्रजाति कौन सी है? मालिक है. ओके, अच्छा. तर त्यांना माहिती नाही, पण हे प्राइस त्याची 50,000 आहे. और ये कॅट की? 1.5 लाख. कॅटची 1.5 लाख सांगतायत त्यांनी. आता कॅट कहाँ से? फॉरेन से. अच्छा. तर कॅट एकदम चांगली आहे. डॉग पण आहे इथं, अजून पुढे पण आहेत. अच्छा, लैब्रा है. इसका रेट क्या है? बेचने नहीं क्या है? ये नहीं बेच रहे? अच्छा, दिखाने के लिए है. ओके ओके. ये तोता है, ये क्या बोलता है क्या? याची किंमत काय आहे? किती किती? 50,000. बँगलोरवरून आलं म्हणे याला. 50,000 सांगता येईल किंमत. तर ते बंजारा जी सामग्री आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर बंजारा मधून आम्ही विचारणार आहोत. तुम्ही हाय बबलूचा, हाय फुल्या गावाचा, हाय टिक्या शिंगडीचा, ये टिक्या शिंगडी दो 11 रुपये सर. हाय हाय देखो हम 2,000 दाता, हे 1,500 आहे. हा. हाय 2,000 दाता, आणि हाय देख 150 दाता,
हाय जो 3 शेंदाचा 300 जावं. अच्छा हाऊ 5 शेंदाचा हाय 4 शेंदाचा कचरा झाली ती आवचा आवाज हा 5-6 वर्ष घेतो 500 वर्षाची हा. जमीन एवढी लोक कसं वाटत आमने हातो वाटत हातो वाटत? हा हातो वाटत पण आमने जागा सोयी सुद्धा करा हा जागा सोयी सुद्धा करा या ठिकाणी येणं फक्त जागेची व्यवस्था चांगली ए भैया भैया जागाची प्रॉब्लेम आहे हा चला तेच आहे आमचं त्याच्याकडे भरपूर काही पाहायचं होतं पण आता भरपूर टाइम झालेला आहे आणि खूप मोठी यात्रा आहे त्याच्यामुळे बघणं नाही झालं तर आपण पुढचा ब्लॉग घेऊन येऊया लवकरच त्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ही होती माळेगावची जत्रा खूप लोक इथं आलते खूप विशेष वस्तू होत्या तर आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.